या तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही तुळशीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन तुळस हिरवीगार घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तुळस हिरवीगार घनदाट होण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची। आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची ही जास्ती काळजी घ्यावी लागते, तर त्यासाठी झाडावरती कोणती कामे करायची, त्यानंतर झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता हिवाळा हा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची ही जास्ती काळजी घ्यावी लागते, कारण हिवाळ्यामध्ये जे धुके पडते त्या धुक्यामुळे तुळशीच्या झाडाची जी पाने आहेत ती खराब होतात, पानावरती कीड लागते, त्यामुळे जी पाने आहेत ती हळूहळू गळायला सुरुवात होते, त्यामुळे आपले झाड देखील हळूहळू खराब होते, कारण त्या पानामध्येच अन्न प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे ती चालू असते आणि तिथूनच झाडाच्या सर्व भागांना अवयवांना हा अन्न पुरवठा होत असतो। आणि झाडाची जर पाने गळून पडली तर तो जो अन्न पुरवठा आहे तो होत नाही आणि आपले जे झाड आहे ते हळूहळू हे सुकून जाते। तर त्यासाठी आता हिवाळ्यामध्ये जे धुके पडते त्यापासून झाडाचे संरक्षण करणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी तुम्ही रात्री किंवा पहाटेच्या वेळी जे धुके पडते ते डायरेक्ट झाडावरती पडू नये, त्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळी एखाद्या कापडाच्या साहाय्याने तुळसी झाकून ठेवावे आणि सकाळी ऊन पडायला सुरुवात झाल्यानंतर तो कापडा हा काढून टाकावा। त्यामुळे धुक्यापासून झाडाचे हे संरक्षण होईल आणि आपली जी तुळस आहे ती खराब होणार नाही। हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला जास्ती खते देण्याऐवजी या झाडाचे हे किडीपासून संरक्षण करणे हे आवश्यक असते, कारण या दिवसात झाडावरती कीड ही जास्ती लागत राहते। तर त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जी हळद आहे तिचा वापर हा करू शकतो। हळद ही खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील खूप छान अशी काम करत असते आणि झाडांसाठी तर अतिशय फायदेशीर अशी आहे। झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर हळदीच्या वापरामुळे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते। हळद आपण दोन प्रकारे वापरू शकतो, एक तर आपण मातीमध्ये अशीच कोरडी मिक्स करून देऊ शकतो किंवा झाडावरती हळद ही टाकली तरी देखील झाडावरची कीड ही निघून जाईल। तुळशीच्या या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही अशा प्रकारे ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाढत राहतात। तुळशीच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्ती न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी द्यावे, कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे कुंडीतील जी माती आहे ती हलवून मोकळी केल्यानंतर आपण जी हळद घेतलेली आहे तिचा वापर हा एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी या हळदीचा वापर हा फक्त आपल्याला एक पाव ते अर्धा चमचा एवढाच करायचा आहे। तर ही जी हळद आहे ती मातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मातीमध्ये हळद मिक्स केल्यानंतर झाडाला कसल्याही प्रकारची जी कीड किंवा बुरशी ही लागणार नाही। आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही कंपोस्ट, गांडूळ खत यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता। आज मी हे शेणखतापासून अशा प्रकारे हे लिक्विड खत तयार केलेले आहे। अशा प्रकारे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते 2 दिवस हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून शेणखतामधील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। लिक्विड खत आपण तयार केल्यानंतर झाडाला दिले तर त्याचा जो असर आहे तो लवकर होतो, म्हणजेच ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे लवकर काम करत असते। अशा प्रकारे लिक्विड खत तयार केल्यानंतर त्याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट तसाच झाडासाठी हा करायचा नाही, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर झाडाला करावा। म्हणजे 1 मग हे तयार केलेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे।
ही जी लिक्विड खते आहे ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी कोरडी असणे हे आवश्यक असते, म्हणजे तयार केलेले हे जे खत आहे ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होते आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। तुळशीच्या झाडाला हे जास्ती खत देण्याची आवश्यकता नसते। जास्ती खतामुळे देखील झाड खराब होण्याची शक्यता असते। महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून एकदा ही जर खत दिले तरी देखील हे पुरेसे होते। तर अशा प्रकारे हळद, शेणखत याचा वापर जर तुम्ही झाडासाठी केलात तर झाड हे काही दिवसामध्येच तुम्हाला हिरवेगार घनदाट झालेले दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।